त्याच्या हातातला कागद बघितलं त्याच्यावर खूप काहीतरी शेअर लिहिलेले शेअरनीचं भाषण झाल्यानंतर शेअर कशा झाले. सन्माननीय राजसरांना वंदन करून तुमच्यासमोर होतो. सर्वप्रथम जर प्रदेशाध्यक्ष अगदी आले असतील तर तुम्ही माझं भाषण चालू असताना उठून गेलात तरी काही हरकत नाही. तुम्ही जरी उठून गेलात तरी आमची मतं तुम्हाला. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद करायला आलोय. राजसाहेबांचे काय आदेश आहेत हे सांगण्याची काही आवश्यकता नाही. आपण विनाशक्त पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे आपण कुठली अपेक्षा न करता आपण इथे भारतीय जनता पक्षाचं काम करणार आहोत. स्मिताताईंना निवडून आणणार आहोत आणि रक्षाताईंना माफ करा. सतत माझ्या रॅलीज आणि इकडे तिकडे भाषणं चालले त्यामुळे थोडासा आवाज आणि खोकला आहे मला. माझं उलट एक साधं म्हणणं आहे की 18 वर्ष इथे कामं करणारी लोक आहेत. निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचं इथे प्रचंड प्राबल्य आहे. त्यामुळे मला काही विजयाची काही शंका चिंता बिंता असं काही वाटत नाही. मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना एक वेगळंच सांगू इच्छितो की आपण पदाधिकारी आहोत, आपण राजकारणात आहोत. मला सांगू नका पण आपण प्रत्येकाने स्वतःला विचारावं की आपण राजकारणात का आलोय. आपल्याला समाजकारणाची आवड आहे म्हणून आलोय का आपल्याला पैसे कमवायचे म्हणून आलोय का आपल्या नातेवाईकांबरोबर किंवा इतर आपल्या एरियामध्ये, गावामध्ये, चाळीमध्ये, खेड्यामध्ये, शहरामध्ये इतरांनी आपल्याला एक सन्मानपूर्वक बघावं म्हणून आपण आलो. या प्रश्नाचं उत्तर बरं, या सगळ्या गोष्टीत कुठली वाईट गोष्ट अशी अजिबात नाही. निवडणुकीचं काम आपण पैसे न घेता काही कुठली अपेक्षा न करता आपण करणार आहोत. पण पैसे कमवणं हे काही वाईट नाही. आपण आपला एक संसार करत असतो. आपले एक आई वडील असतात, त्यांनी आपल्याला वाढवलेलं असतं. आपण चकाटे पिटायला जातो असं त्यांचं म्हणणं असतं. गळ्यात आपली घोषणा देतो, इथे तिथे फिरतो आणि बहुतांशी सगळ्यांच्या घरात पालक, आई वडील, नातेवाईक 90% घरात असं म्हणलं जातं की कशाला त्या लष्कराच्या भाकऱ्या भाजायला जातो, तुला काय मिळालं, तुझा साहेब मग पुढे गेला. कार्यकर्ता म्हणून काम करत 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 नेता बनत आपण आपल्याला जेव्हा पदांपर्यंत सन्मानपूर्वक नेतो त्याची उदाहरण ही सगळं बसलेलीच आहे. स्मिताताईंनी लहानपणापासून विद्यार्थी काम केलं, मी विद्यार्थी काम केलं. काय सम्राट काढून चिठ्ठीवरती आमची नावं येत नाहीत म्हणजे आज काय चिठ्ठी त्याचं नावाला बघायला नाही असं नसतं ना. एक प्रवास असतो. ही आग तुमच्यात आहे का असं मला तुम्हाला विचारायचं. आज इलेक्शन लढताना लोकसभा काय, अगदी ग्रामपंचायत काय, बूथ म्हणजे काय, यादी म्हणजे काय, यादी कशी वाचली जाते, यादीमध्ये नावं कुठल्या पक्षाला मतदान करणारी आहेत, नेमक्या यादीमध्ये दुबार मतदार किती आहेत, आता इथे किती राहत आहेत, इथले किती सोडून गेले, त्यांची नावं आली आहेत का, नवीन लोक आली आहेत का, 18 वर्ष पूर्ण झालेल्यांची नावं मतदार यादीत आली आहेत का, हे ज्या क्षणी तुम्हाला कळेल त्या क्षणी खरं तर त्या माणसाने पदाधिकारी व्हावं. तुम्हाला मी सांगतो की राजसाहेबांचं नाव घेऊन आपण हे जेव्हा करतो तेव्हा राजसाहेबांचं भाषण उत्तम करतातच. राजसाहेबांच्या विषयी काही बोलायला नको कारण सगळ्यांना माहिती, महाराष्ट्राला माहिती, देशाला माहिती. त्यांनी एकदा आदेश दिला आपला विषय संपलेला आहे. आपण राजसैनिक निष्ठावंत आहे म्हणून तर इथे बसलोय ना 5-5 तास. तिथे काय अभिजित पाडसे काय शाहरुख खान किंवा सलमान खान नाही ना की तुम्ही बघायला आणि फोटो काढायला. तुम्हाला राजसाहेबांनी सांगितलं की हा नेता आहे म्हणून तुम्ही माझा ऐकताय. मामा म्हणलं त्याप्रमाणे आम्ही शून्यच आहोत. मागे 1000चा आकडा राजसाहेब लावतात, राजसाहेबांचं नाव लागलं म्हणून आम्ही 10 झालो. आणि तुम्हाला संधी म्हणून लक्षात घ्या.
इतके लोक स्मिताताई आज एवढ्या वेळ बसल्यात, उमेदवार एवढ्या वेळ बसणं आणि माझा जीव खालीवर होतो की एवढ्या वेळ आपण त्यांना कार्ड करून दिलं. ही संधी समजा. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जळगाव धुळे याच्यामधली परिस्थिती याच्याविषयी मी बोलण्याची काही गरज नाही, ती तुम्हाला माहिती आहे आणि ती काही फारशी बरी नाही असं माझं म्हणणं. कधीतरी 13 नगरसेवक आलेले किंवा कधीतरी किती आमदार आणि खासदार आलेले हे मला ना कसं वाच काय 1,00,000-2 लाख मतं जर आपण स्मिताताईंना मिळवून दिली तर कदाचित पुढच्या नगरपालिका महानगरपालिकेमध्ये आपल्याला विचारून आपल्या 1-2 जणांनी ज्यांनी बूथमध्ये ज्यांनी वॉर्डामध्ये ज्यांनी गावागावात काम केलेलं आहे त्यांनी स्वतःहून सांगते की यांना नगरपालिकेचं तिकीट माणसाची मान सन्मान वगैरे काय तुमचं म्हणणं बरोबर आहे की ते झालं असेल नसेल झालं वगैरे काय ते सोडून देऊ. राजसाहेबांसंगीत आपण काम करणारच आहोत. मान द्यायला हवं वगैरे बाकी सगळ्या ठीक आहे. पण माझं असं म्हणणं काय ते 100 फोटो मध्ये आपला फोटो लागला काय न लागला काय कशाला. 22 साहेबांना माहिती मराठवाड्याचे 8 जिल्हे मी तिथे तिथे मला संपर्क नेता म्हणून पाठवलं जातं. तर पहिल्याच भाषणात मी म्हणतो माझा फोटो जर लावला तर तुमचं पद काढणार मी. फोटो माझ्याकडे बघून तुम्ही येता पक्षात एक राजसाहेबांचा फोटो लावा आणि डायरेक्ट तुमचा लावा. मी इथे जाहीर सांगतो व्यासपीठावर बसलेल्या कोटाचाही फोटो लावला नाही मनसे पदाधिकाऱ्याचा. तरी काही हरकत नाही. फोटो लावून मोठं जर होत असते माणसं तर ते व्हॉट्सअपवरती ते काय तर राखी सावंत नसतील का महाराष्ट्रात आमदार खासदार. कुठल्या भानगडीत अडकताय कुठल्या गोष्टींमध्ये अडकताय. छानपणे माझं असं म्हणणं आहे एक चांगली इथले जळगाव जमीन भाई तुम्ही सगळे जिल्हाध्यक्ष ते छान समिती करा 5-6 जणांची प्रत्येक तालुका वाईज करा प्रत्येक प्रभागा वाईज करा. मामांना सांगा तिथे तिथे कोण आहे तिकडे मंगेश भाऊंना सांगा रक्षाताईंच्या इथे कोण आहे तिकडे सांगा स्मिताताईंना सांगा त्यांची कोऑर्डिनेशन टीम करा. तुम्ही एक लक्षात घ्या ही संधी आहे आपल्याला. नरेंद्र मोदीजींचं काय काम आहे आणि त्यांची पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा यावं ही आपली इच्छा आहे. बोलायला गेलं तर नुसतं या गोष्टींमध्ये आणि तुम्ही जिंदाबाद आणि भारत माता की जय म्हणूनचा तो पाठिंबा नाहीये. राम मंदिर असेल 370 असेल सगळ्या गोष्टी आहेत. आम्ही कोरमध्ये काम करणारी माणसं होतो. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 19 लाख मी स्पष्ट सांगतो 2019ला राजसाहेबांची भाषणे गाजली. आम्ही विरोधात होतो लावले तो व्हिडिओ गाजला. 19 सगळं झाल्यानंतर पुन्हा सत्ता आल्यानंतर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली देशाची. आम्ही शिक्षणातली माणसं आहोत. लहानपणापासून आम्हाला कळतं जबाबदारीने म्हणतो मला शिक्षणातलं फार कळतं. पहिले पक्षातर्फे देशामध्ये राजसाहेबांना मी म्हटलं साहेब उत्तम आहे साहेबांनी समजून घेतलं. अभिजित पहिले जाऊन अभिनंदन करा आणि स्टेटमेंट आहे. पहिला या देशात एनईपीचं कौतुक करणार नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं कौतुक करणारे आम्ही होतं. चांगल्याला चांगलं म्हणणारं आपलं नेता आहे आणि आमच्यावर ते संस्कार आहे. या सगळ्या गोष्टी समजून घ्या. एकेका विषयात तुम्हाला तुम्ही शिक्षण असेल काय जे काही कामं करता कामं केलीच पाहिजे. कुठल्या ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत असाल तेव्हा एक असं आतमध्ये आग पाहिजे की या क्षेत्रात मी काही अगदी मी समजा एखादं दुकान टाकलं तर सगळ्यात जळगावमधलं सुंदर दुकान सगळ्यात मोठं दुकान माझं असेल. जे काही काम करतात मग तुम्ही जर राजकारणात करत असाल समाजकारणात काम करत असाल. मी राजकारण आणि समाजकारण हे समानार्थी शब्द मानतो कारण त्याकरता आम्ही आलेलो. एक गोष्ट पटकन सांगतो थोडक्यात. SSCची सगळ्या शाळा असतील इकडे लहान मुलांच्या दप्तराचं ओझं लहान मुलं असतात त्यांच्या दप्तराचं ओझं खूप असायचं. 15 वर्ष गेली मी भागतोय तेव्हा मी या पक्षात आलो. तिसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीसांकडे मला साहेब घेऊन गेले असं CM होते. मला असं शिक्षण मंत्री विनोद तावडे होते. साधी गोष्ट लहान मुलं चांगली 1-2 मिनिटात सांगायचं झालं तर एक मूल शाळेत जातात तेव्हा त्याला 6 विषय असतात त्याची 8 पुस्तकं असतात आणि 8 वह्या घेऊन एवढं पात्र ते चाललेलं असतं एवढं वजन. आणि सायन्स सांगतं सायंटिफिक रित्या सांगतात की जर लहान मुलावर शारीरिक वजन जास्त पडलं तर त्याची बौद्धिक वाढ कमी होते. आपण म्हणतो ना बालकामगार नको होते त्याचं कारण केलं. प्रत्येक विषयाचं वेगवेगळं पुस्तक मी फक्त एवढंच केलं प्रत्येक विषयाची जी पुस्तकं होती ते मी प्रत्येक परीक्षेचं केलं. म्हणजे पहिली चाचणी परीक्षा बाबा इंग्रजीचे किती धडे 2 आहेत ते फाड मराठीचे 3 फाड हे फाड ते फाड आणि सगळे फाडून एक पुस्तक बाइंड केलं आणि पहिली युनिट टेस्ट पहिली चाचणी परीक्षेचं एक पुस्तक केलं.
सांगण्याचा उद्देश आपण काय केलं, या पिढ्याच्या दप्तराचं ओझं कमी करण्याचं श्रेय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आहे, राष्ट्रपती नाही, देवेंद्रजी नाही. कारण त्यांनी इमिडिएट ते ऐकल्यानंतर शिक्षण समितीत ते टाकलं आणि ते आता ते करते. ही असली विधायक कामं करत करत आम्ही पुढे आलेलो. या सगळ्या गोष्टी नीट समजून घेणं तुम्हाला आवश्यक आहे. तुम्हाला प्रत्येकाला इथे मी आत्ता सांगतो, उद्याचं माहिती नाही विधानसभेला काय होईल, नगरपालिका काय होईल, पण आम्ही एकत्र आलेलो, आपण कायम एकत्र राहू असं आता वाटू लागलंय. आपल्याला मिळणार, आपल्याला सत्तेत वाटा मिळणार. स्मिताताई खासदार हो, आमदार हो, आपले मामा असो, गिरीश भाऊ असो, गिरीश भाऊ माझे अत्यंत जवळचे स्नेही आहेत, मित्र आहेत. या सगळ्या गोष्टीत आपल्याला मिळेल. पण तुम्हाला मी इंग्लिश मध्ये एक फार छान वाक्य आहे, रिस्पेक्ट कॅनॉट बी डिमांडेड, रिस्पेक्ट हॅज टू बी कमांडेड. म्हणजे जो मान असतो तो समोरच्याने द्यायला पाहिजे. आपण हे मानते ना, हे मानते ना, असं नाही ना. तुम्ही या पुढच्या काही वर्षात, आता पुढच्या 13 तारखेपर्यंत, साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, फार काही रॉकेट सायन्स आणि तुमच्या मागे 10,000 लोक नाही येणार. 10,000 असतात तर तुम्ही आमदार असाल तर मला काही गरज असते. तुमच्या एरियामध्ये आजपासून 10 दिवस आहे, रोज 10 जणांना भेटी देऊ शकाल? फक्त 10? नक्की? माझ्याकरता नाही, राज साहेबांनी आपल्याला सांगितलंय. देणार? पुढच्या 10 दिवसात तुम्ही 100 जणांना भेटी द्याल, तेव्हा प्रत्येक जण 400 ते 500 मतं तुमच्याकडनं आणेल. आपण कमी आकडा पकडू, 300 मतं आणेल. 300 आणि 300 पदाधिकारी हे 9 आणि 10,000 मतांची भर तुम्ही इथल्या फक्त हॉलमध्ये घालू शकता, फक्त पदाधिकारी. या 10,000 किंवा 10,000 मतांची भर आपण घालणार आहोत. पण जाऊन तुम्ही फक्त मत द्या आणि तुम्ही या आणि दैन्य माणसं नाही. तुम्ही त्यांना तुमचं नाव द्या. मी मनसेचा पदाधिकारी आहे, मी स्मिताताईंकरता काम करतोय, रक्षाताईंकरता काम करतोय. तुम्ही भाजपला मतदान द्या, क्रमांक ही निशाणी आहे. आणि तुम्ही किती वाजता येणार मी फोन करून देतो. रोज गुड मॉर्निंग गुड नाईट ते मेसेज टाकणं बंद करा. ते आपण नंतर 13 तारखेनंतर करू. आता आपलं लक्ष हे आहे की आपली एक मुक्ताई इकडे उभी आहे, तिकडे एक बहिणाबाई उभी आहे. या दोघींना आपल्याला निवडून आणायचं. शेवटचं वाक्य सांगतो की राज ठाकरे यांनी हा आदेश दिलाय. राज ठाकरे हे नाव घेतल्यानंतर आतमध्ये काहीतरी होत असेल, आग लागत असेल, आपण राजसैनिक आहोत असं वाटत असेल तरच काम करा. बाकीच्यांनी घरी बसलं तरी काही हरकत नाही. आम्ही समर्थ आहोत निवडून आणायला आणि आपण निष्ठेने राजसाहेबांना हे दाखवून द्यायचंय. साहेब तुम्ही सांगितलं, आम्ही जीव तोड काम केलेलं आहे आणि आम्ही भाजपला इथे मताधिक्याने किती आणायचं तिथे ठरेल. पण एक प्रामाणिकपणे, एक मनसैनिक म्हणून, राजसाहेबांचा निष्ठावंत म्हणून काम केलेलं आहे. तुम्हाला शांत झोप लागेल, सुखाची झोप लागेल आणि पुढच्या राजकारणात तुमचं यश नक्की लिहिलं जाईल. जय हिंद.